नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी झालेला जो तलाठी भरतीचा पेपर आहे, या भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जसे की परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून आजचा हा खास व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, ज्याचा फायदा तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या दिवशी म्हणजे 5 सप्टेंबर 2023 रोजी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आज विचारण्यात आलेला, खालीलपैकी कोणत्या राज्यात शहरी लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2011 च्या जनगणनेनुसार कशा पद्धतीने प्रश्न विचारत आहेत बघा। तर बघा या ठिकाणी गोवा या राज्यात शहरी लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सन 2011 च्या जनगणनेनुसार शीख लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कशा पद्धतीने फिरून विचारत आहेत बघा। तर बघा 2011 च्या जनगणनेनुसार शीख लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे बघा, 1.7% इतका आहे। नोट डाऊन करून घ्या व लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? असाही प्रश्न आजच्या या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खालील खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सुशीला देवी जुडो मणिपूर 2019 कॉमनवेल्थ जुडो गोल्ड मेडल हे काय आहे? प्रामुख्याने सुशीला देवी जुडो मणिपूर म्हणजे कॉमनवेल्थ जुडो गोल्ड मेडल मिळवलेली आहे, या खेळाशी संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेबाबत कोणते विधान योग्य आहे? तर बघा या ठिकाणी विधान देण्यात आलेले होते, ते विधान जे योग्य आहे ते या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे बघा। ही योजना 2019 मध्ये सुरू झालेला आहे। तर प्रामुख्याने 2019 मध्ये कोणत्या महिन्यात सुरू झालेला आहे बघा, प्रधानमंत्री श्रमयोगी योजना 1 फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेली ही योजना आहे आणि या योजनेचा लाभ वयाच्या 60 वर्षानंतर प्रतिमाह 3000 रुपये मिळू शकतात। कोणत्या योजनेबाबत? प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेबाबत हे विधान, दोन्ही विधान योग्य आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर बघा कोणते विधान योग्य आहे, याही ठिकाणी कोणते विधान योग्य आहे तेच योग्य विधान या ठिकाणी घेण्यात आलेले आहे बघा। भारतीय संविधानाचे कलम 19 भाषण स्वातंत्र्य आणि भारतीय संविधानाचे कलम 29 अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधाचे संरक्षण हे दोन काय आहेत? विधान या ठिकाणी योग्य आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभार्थी कालावधी काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभार्थी कालावधी? 18 ते 50 हे काय आहे? प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभार्थी कालावधी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चौरी चौरा घटना केव्हा घडली? बघा इतिहासावर आधारित कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले बघा। चौरी चौरा घटना केव्हा घडलेली आहे? तर बघा तुम्हाला सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे बघा। 4 फेब्रुवारी 1922 या वर्षी चौरी चौरा घटना ही घडलेली आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, जो प्रश्न रिपीट झालेला आहे बघा, स्टार करून नोट डाऊन करून घ्या। 31 मार्च 1867 साली मुंबई या ठिकाणी कोणत्या समाजाची स्थापना झाली? तर बघा या ठिकाणी हा प्रश्न फिरून फिरून विचारत आहेत बघा, वारंवार हा प्रश्न देखील रिपीट होतो आहे बघा। तर बघा या ठिकाणी 31 मार्च 1867 साली मुंबई या ठिकाणी कोणत्या समाजाची स्थापना झालेली आहे? प्रार्थना समाजाची स्थापना ही झालेली आहे। तर बघा प्रार्थना समाजाची स्थापना कुणी केलेली आहे? जर कदाचित तुम्हाला हा प्रश्न विचारले तर त्याचा फायदा होईल बघा। आत्माराम पांडुरंग यांनी 31 मार्च 1867 साली मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना ही केलेली आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, कलमावर आधारित, मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व कोणत्या कलमात देण्यात आले आहे? असाही प्रश्न आजच्या या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेलं आहे? कलम 8 मध्ये देण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर बघा आपल्याला या ठिकाणी विधान देण्यात आलेले आहेत, कोणते योग्य विधान आहेत ते या ठिकाणी ओळखायचे बघा। पोरीफेरा संवर्गात स्पंजचा समावेश होतो आणि पोरीफेरा या संवर्गातील प्राण्यांचा अधिवास समुद्रामध्ये असतो, ही दोन विधानं या ठिकाणी योग्य आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
खालीलपैकी कोणत्या संगणकाच्या टर्मचा एक्सेलमध्ये समावेश होतो असाही प्रश्न आजच्या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राज्य माहिती आयुक्त यांचे वेतन व भत्ते कोणाच्या समान असतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाच्या समान असतात राज्य माहिती आयुक्त यांचे वेतन व भत्ते? राज्य निवडणूक आयुक्त किंवा मुख्य सचिव यांच्याशी म्हणजे यांच्या समान राज्य माहिती आयुक्त यांचे वेतन व भत्ते यांच्या समान असतात। कोणाच्या समान? राज्य निवडणूक आयुक्त किंवा मुख्य सचिव यांच्या समान असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सामान्य नागरिक कोणत्या कलमान्वये माहिती मागवण्यासाठी अर्ज दाखल करत असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने सामान्य नागरिक हे कोणत्या कलमान्वये माहिती मागवण्यासाठी अर्ज दाखल करत असतो? कलम 3 या कलमान्वये माहिती मागवण्यासाठी अर्ज दाखल करत असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1831 मध्ये पेशी केंद्रकाचा शोध कुणी लावला? हाही प्रश्न वारंवार रिपीट होतोय बघा, स्टार करून नोट डाऊन करून घ्या। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1831 मध्ये पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावलेला आहे? रॉबर्ट ब्राउन या शास्त्रज्ञाने पेशी केंद्रकाचा शोध लावलेला आहे। जर तुम्हाला कधी कधी पेशी केंद्रकाचा शोध कधी लावला गेला असा जर प्रश्न आला तर 1831 मध्ये लावला गेलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, झाड आणि प्रदेश यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता बघा। रोजवूड, सागवान, आगर असा या ठिकाणी प्रश्नाचं स्वरूप होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हाही प्रश्न वारंवार तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये प्रत्येक शिफ्टाला विचारण्यात येतो आहे, स्टार करून नोट डाऊन करून घ्या। IMP प्रश्न आहे बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर तोंडपाठ झालेलंच असेल। प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी कधी झालेला आहे, कोणी केलेला आहे, हे सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडणार आहेत बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी मुंबई या ठिकाणी 31 मार्च 1867 या वर्षी प्रार्थना समाजाची स्थापना ही केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, घटना दुरुस्तीवर 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये कोणत्या शब्दाचा समावेश करण्यात आला नव्हता? तर बघा या ठिकाणी प्रश्नामध्ये तुम्हाला कोणत्या शब्दाचा समावेश करण्यात आला नव्हता असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। तर बघा या ठिकाणी प्रजासत्ताक या शब्दाचा समावेश हे 42व्या घटना दुरुस्ती 1976 अन्वये करण्यात आला नव्हता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रमोच्चता कोणाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रमोच्चता कोणाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे? लॉर्ड हेस्टिंग्स यांच्या कालावधीत म्हणजे यांच्या अंतर्गत सुरू करण्यात आलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी नाही? तर बघा ह्या ठिकाणी हा प्रश्न काल झालेला आहे बघा, रिपीट झालेला आहे बघा। तर बघा कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी नाही? बघा हा प्रश्न मांजरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे। हा प्रश्न काल झालेला होता बघा। तर या ठिकाणी बघा उत्तर आहे मांजरा ही काय आहे? कृष्णा नदीची उपनदी नाही, तर कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी या नदीची उपनदी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बुडाचापोरी वन्य अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये आहे बुडाचापोरी वन्य अभयारण्य? आपल्या आसाम या राज्यामध्ये बुडाचापोरी वन्य अभयारण्य हे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय ज्ञानपीठ समितीद्वारे देण्यात येणाऱ्या मूर्तिदेवी पुरस्काराने खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यकाला सन्मानित करण्यात आले? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी सावंत 1994 मध्ये भारतीय ज्ञानपीठ समितीद्वारा देण्यात येणाऱ्या मूर्तिदेवी पुरस्काराने म्हणजे शिवाजी सावंत या मराठी साहित्यकाला सन्मानित करण्यात आले आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, हाही प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे करण्यात आली? तर बघा कधी कधी तुम्हाला सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली असा प्रश्न कधी कधी विचारत आहेत। तर कधी कधी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे करण्यात आली असा प्रश्न वारंवार तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये रिपीट होतो आहे बघा सत्यशोधक समाजावरती। तर या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती पाहूया ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी होणार आहे बघा। सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला आहे। सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल। तर 24 सप्टेंबर 1873 या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे। कोठे जर असा प्रश्न विचारण्यात आला तर पुणे या ठिकाणी। आणि या सत्यशोधक समाजाचे मूळ उद्दिष्ट काय आहेत बघा, बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे काय आहे? सत्यशोधक समाजाचं मूळ उद्दिष्ट आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
1784चा कायदा कोणता आहे? तर बघा दुसऱ्या सत्रामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा आजच्या दिवशी. 1784चा कायदा कोणता आहे बघा? पिट्स इंडिया ॲक्ट हे कायदा 1784चा कायदा आहे. तर कोणत्या पंतप्रधानाच्या काळामध्ये होतं बघा? ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते तेव्हा? विल्यम पिट द यंगर हे पंतप्रधान होते. त्यांच्या पंतप्रधान कालावधीमध्ये 1784चा कायदा हे पिट्स इंडिया ॲक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? हाही प्रश्न वारंवार रिपीट होतोय बघा. तर बघा पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झालेली आहे? 2 एप्रिल 1870 या वर्षी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गोदावरी परुळेकर यांच्या पुस्तकाचे नाव सांगा. हाही प्रश्न रिपीट झालेला आहे, स्टार करून नोट डाऊन करून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी परुळेकर यांच्या पुस्तकाचे नाव काय आहे बघा? जेव्हा माणूस जागा होतो हे यांचे पुस्तक आहे. कोणाचे? गोदावरी परुळेकर यांच्या पुस्तकाचे नाव आहे. अन्य माहिती आपण पाहूया गोदावरी परुळेकर यांच्या बाबतीत. त्यांचा जन्म झालेला आहे 14 ऑगस्ट 1908 मध्ये आणि त्यांचे अन्य कामं कोणकोणते आहेत बघा? अन्य पुस्तकं आणि अन्य कामं. भारतीय स्वातंत्र्य सैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या नेत्या, एक मराठी लेखिका आहेत आणि कामगार चळवळीत देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुस्तकांचे नाव सांगा. तर बघा कोणकोणते आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पुस्तकं? अन्य या ठिकाणी माहिती पाहूया. अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेद, भजन व कीर्तन, ग्रामगीता, अनुभव सागर, भजनावली, राष्ट्रीय भजनावली इत्यादी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुस्तकांचे नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शारजा क्रिकेट स्टेडियम वेस्ट स्टँड याला कोणत्या भारतीय खेळाडूंचे नाव देण्यात आलेलं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या शारजा क्रिकेट स्टेडियम वेस्ट स्टँडला कोणत्या भारतीय खेळाडूंचे नाव देण्यात आलेलं आहे? तर तो प्रामुख्याने ते ठिकाण कोठे आहे बघा? UAE, ज्याला आपण युनायटेड अरब अमिरात म्हणतो, या ठिकाणी ते स्टेडियम आहे बघा. तर त्याची स्थापना कधी झालेली आहे बघा? 1982 मध्ये झालेला आहे आणि त्याला भारतीय खेळाडूंचं कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे बघा? सचिन तेंडुलकर यांचं नाव शारजा क्रिकेट स्टेडियम वेस्ट स्टँडला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रंगरेषा व्यंगरेषा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बघा कोण आहेत रंगरेषा व्यंगरेषा या पुस्तकाचे लेखक? मंगेश तेंडुलकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचे नेट झिरो कार्बन इमिशन टार्गेट कोणत्या वर्षापर्यंत प्राप्त करण्याचे ठरवलेलं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे नेट झिरो कार्बन इमिशन टार्गेट कोणत्या वर्षापर्यंत प्राप्त करण्याचं ठरवलेलं आहे? 2070 या वर्षापर्यंत प्राप्त करण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सुबनसिरी नदी कोणत्या राज्यातून वाहते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्यातून वाहते सुबनसिरी ही नदी? आसाम या राज्यातून सुबनसिरी ही नदी या ठिकाणी या राज्यातून वाहते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तिसऱ्या सत्रामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न बघा, महाराष्ट्राचे वाल्मिकी कोणाला म्हणतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या सत्रामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा आजच्या या तलाठी भरतीमध्ये. महाराष्ट्राचे वाल्मिकी गजानन दिगंबर माडगुळकर अर्थातच ग दी माडगुळकर यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भुलाई काव्यसंग्रह कोणाचे आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाचे आहे भुलाई काव्यसंग्रह? प्रतिमा इंगोले यांची भुलाई हे काव्यसंग्रह आहे. तर अन्य काव्यसंग्रह कोणकोणते आहेत बघा या प्रतिमा इंगोले यांचे? उदय सोहळा, भुलाई, उदयकार हे काय आहेत? प्रतिमा इंगोले यांचे काव्यसंग्रह आहेत. त्यानंतर प्रतिमा इंगोले यांना बहिणाबाई साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उत्तवळा नवरा गुडघ्याला बाशिंग याचा अर्थ सांगा. असाही प्रश्न आजच्या या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रामरावांनी आपल्या मुलापुढे हात टेकले याचा अर्थ सांगा. हाही प्रश्न आजच्या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरितांचे नागरिकत्व यांचे कलम किती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती आहे पाकिस्तानातून भारतात स्थलांतरितांचे नागरिकत्व यांचे कलम 6 हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राईट्स काढण्याचे अधिकार कोणाला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राईट्स काढण्याचे अधिकार कोणाला आहेत? सर्वोच्च न्यायालय अर्थातच सुप्रीम कोर्टाला हे अधिकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
खाली दिलेल्या वाक्यांपैकी योग्य वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे। तर बघा वाक्य कोणकोणते होते? प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज आणि आर्य समाज यावर वारंवार प्रश्न हे विचारत आहेत बघा। फिरून रिपीट प्रश्न या ठिकाणी होत आहेत बघा। या ठिकाणी एक गोष्ट नमूद करून घ्या, स्टार करून नोट डाऊन करून घ्या। प्रार्थना समाज त्याची स्थापना झालेली आहे 1867, आत्माराम पांडुरंग यांनी केलेला आहे। त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये झालेला आहे। कुणी केलेला आहे? सगळ्यांना माहीतच असेल, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कधी झालेली आहे बघा व कुणी केलेला आहे? आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेला आहे। हे तीनही मुद्दे आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या, अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फ्रेंच इंग्रज तह कधी झाला होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इतिहासावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा। फ्रेंच इंग्रज तह कधी झालेला होता? 1748 मध्ये झालेला होता आणि या फ्रेंच इंग्रज तहालाच चापलचा तह असे देखील म्हणतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कटिबंधीय सदाहरित वने कोठे आढळतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उष्णकटिबंधीय सदाहरित वने कोठे आढळतात बघा? पश्चिम घाट या ठिकाणी ही वने आढळतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खेलो इंडिया स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने जास्त पदके मिळवलेले आहे? हाही प्रश्न रिपीट झालेला बघा तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खेलो इंडिया स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने जास्त पदके मिळवलेले आहे? आपल्या महाराष्ट्र या राज्याने जास्त पदके मिळवलेले आहेत। तर त्यातील 56 सुवर्ण पदक आहेत, 55 रौप्य पदक आहेत आणि 50 हे कांस्य पदक आहेत। म्हणून एकूणच जास्त पदके मिळवलेलं आहे खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्र या राज्याने। आणि 5वी खेलो इंडिया यूथ गेम ज्याला आपण म्हणतो 2023 हे कोठे पार पडलेलं आहे? मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडलेलं आहे। एक्स्ट्रा माहिती नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वरिष्ठ महिला हॉकी स्पर्धा 2022 कोणत्या राज्याने जिंकली आहे? असाही प्रश्न आजच्या या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये 3ऱ्या सत्रामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वरिष्ठ महिला हॉकी स्पर्धा 2022 कोणत्या राज्याने जिंकलेला आहे? प्रामुख्याने ओडिसा या राज्याने जिंकलेला आहे आणि 12वी हॉकी स्पर्धा ही भोपाळ या ठिकाणी पार पडलेलं आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, तीनही गोलमेज परिषदेला डॉक्टर आंबेडकरा व्यतिरिक्त कोण हजर होते? तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तेज बहादूर सप्रू हे तीनही गोलमेज परिषदेला डॉक्टर आंबेडकरा व्यतिरिक्त याही हजर होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हर घर जल मिशन पुरस्कार कोणत्या राज्याला मिळालेला आहे? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, जीकेवर आधारित। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गोवा या राज्याला हर घर जल मिशन पुरस्कार मिळालेला आहे। आणि केंद्रशासित प्रदेश जर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारण्यात आला, हर घर जल मिशन पुरस्कार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला मिळालेला आहे असा जर तुम्हाला कदाचित प्रश्न विचारण्यात आला तर तो आहे उत्तर दादरा नगर हवेली, दमण आणि दीव याला मिळालेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, धबधब्यावर आधारित देखील TCS या ठिकाणी प्रश्न विचारत आहे। तेही कन्सेप्ट या ठिकाणी पूर्ण करून जावा। तर बघा या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। कावेरी या नदीवरती म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये कावेरी या नदीवरती शिवसमुद्रम धबधबा आहे। त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, जीमेल वापर करताना सुरुवातीला काय करावे लागते? तर बघा सगळे जीमेल वापरता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल, लॉग इन हे करावे लागते। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने 5 सप्टेंबर दिवशी झालेला जो तलाठी भरतीचा पेपर आहे या भरतीच्या परीक्षेमध्ये तीनही सत्रामध्ये 1, 2, 3 या तीनही सत्रामध्ये विचारण्यात आलेले टॉप प्रश्न जे की विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून आजचा हा खास व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही देखील भरभरून यश मिळवा यासाठी तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।